विंडो ओपन केली आणि बँड्रावरली सिलिंगचा व्ह्यू म्हणजे आपल्या दादर चौपाटीचा व्ह्यू असणार आहे आपल्या एका लिव्हिंग रूमच्या विंडोमधनं. आणि जी सेकंड विंडो आहे तिथनं आपल्याला असणार आहे हिंदू कॉलनी अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू. आपण आता लॉबी एरिया पाहता, जी डबल हायटेड लॉबी एरिया असणार आहे आपल्याला. हाय सिक्युरिटी आहे, CCTV पासून ते सर्व फॅसिलिटी या बिल्डिंगमध्ये आहे. 2 लिफ्ट आपण पाहू शकता. सोबतच वरती ही इंटरकॉमही दिलेला आहे. त्यानंतर एका मजल्यावर एक फ्लॅट असणार आहे 3 BHK, जो आपला लक्झरी सेगमेंटमध्ये आहे. कार्पेट एरिया जो असणार आहे याचा रेरा कार्पेट 1199 स्क्वेअर फीटचा. याची लिव्हिंग रूमची जी साईज आहे ती 19.8 × 19.9 म्हणजे आपल्याला अख्खा 20x20चा इतका सुंदर हा लिव्हिंग रूमचा स्पेस वापरता येतो. समोरच आपल्याला सी व्ह्यू आहे, दादर चौपाटी म्हणून ओळखली जाऊ शकते. तर तो विजिबल व्ह्यू आहे. आणि जर तुम्हाला सी नको असेल तर इथे तुम्ही सिटी फेसिंग अनऑब्स्ट्रक्टेड, खाली देऊळ असल्यामुळे इथे लाईफ टाईम काही डेव्हलपमेंट येणार नाही आहे, एवढा रेस्ट अश्युअर राहा. आता हे कंप्लीट झाल्यावर कसं दिसतं हे आपण आता पाहूया. जर फ्लॅटला इंटिरियर केलं की तुम्ही इथे पाहू शकता सोफ्याची स्पेस प्लस डायनिंग एरियाचा स्पेस खूप चांगला प्रोव्हिजन करू शकता. आता हा ओपन व्ह्यू जिथनं आपल्याला अटल सेतूचाही व्ह्यू विजिबल आहे ते मी तुम्हाला दाखवतो एका बेडरूममधनं. सो जसा इतका हा सुंदर स्पेस तर नक्कीच आवडेल. इथे इतके सुंदर सुंदर तुम्ही डिझाईन्स क्रिएट करू शकता. त्यानंतर आपण आता हा नॅचरल लाईटमध्ये शूट केले, काहीही आर्टिफिशियल लाईट्स यूज केलेले नाही आहेत. तर तुम्ही उजेड पाहू शकता. आपल्याकडे मिडल फ्लोअरला हा फ्लॅट अवेलेबल आहेत. आपण आता एंटर करतो मास्टर बेडरूममध्ये. मास्टर बेडरूमचा ही टॉयलेट साईज पाहू शकता. सोबतच बाहेर डक्ट एरिया आहे. आता हा जो मास्टर बेडरूम आहे याची जी साईज आहे जी असणार आहे 14.8 × 10x8चा हा मास्टर बेडरूम, जिथनं तुम्हाला हिंदू कॉलनीचा व्ह्यू आहे. आणि प्लस जो व्ह्यू असणार आहे इतका सुंदर हा अटल सेतूचा क्लिअर विजिबल व्ह्यू आपल्याला या बेडरूममधनं तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. आता हा कंप्लीट झाल्यावर बेडरूमचाही व्ह्यू पाहूया. विथ फर्निचर जर तुम्ही कंप्लीट केल्यानंतर हा इथे किंग साईज बेडही राहील आणि इतका छान टेबलही राहतो. तर जाऊया आता आपण सेकंड प्लेसवरती. बट त्या अगोदर हा कॉमन टॉयलेट तर पाहू. जसं कोणी गेस्ट असेल किंवा कोणी पाहुणा येतो तरी हा कॉमन टॉयलेट यूज करून बाहेरच्या बाहेरच तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब नाही होत. सो हा तुम्हाला एक बेनिफिट आहे, ॲडव्हान्टेज आहे लिव्हिंग रूममध्ये असल्यामुळे. आता आपण एंटर करतो आहे सेकंड मास्टर बेडरूमला. या फ्लॅटमध्ये तिन्हीही फ्लॅट मास्टर बेडरूमचे आहेत आणि सनराईज आणि सनसेट हे तिन्हीही आपल्याला उजेड पाहू शकता आपल्या घरामधनं. समोर पूर्ण हे दादरचा व्ह्यू आहे. मस्त मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट आहे, पूर्ण टायलिंग केली, गीझर दिलेला आहे डेव्हलपरने. आणि त्याच्या बाहेर डक्ट एरियाचा ॲडव्हान्टेज असा आहे की जे तुमचं AC युनिट आहे त्याचं जे मशीन असते ती तुम्ही बाहेर ठेवू शकता. सो इथेही सेम तुम्ही फर्निचर करू शकता. छान तुमचा क्वीन साईज बेड राहील. इतका सुंदर हा फ्लॅट आहे. क्वालिटी इतकी सुंदर आहे, साईज इतके मस्त आहेत की नक्की आवडेल. लवकरात लवकर या फॅमिलीसोबत. आता हा लास्ट मास्टर बेडरूम आहे. सेम अगेन तिथेही डक्ट एरिया आहे जसं आपण आता स्क्रीनमध्ये पाहूया. चला तर 2 तर उघडले नाही, हा तिसरा उघडूया. तर इथेही तुम्ही पाहू शकता AC युनिटसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. तुम्ही इथे AC युनिट जे आहे ते ठेवू शकता. त्यानंतर A ग्रेड सगळे फिटिंग्स आहेत. CP फिटिंग जे बसवले ते सगळे A ग्रेड आहेत. अगेन इथेही तुम्हाला इतका सुंदर व्हेंटिलेशन आहे. मिडल फ्लोअर. लवकरात लवकर या, फक्त 2च फ्लॅट शिल्लक आहेत. आणि याच्यानंतर एक ॲडव्हान्टेज तुम्हाला दाखवतो. आता हा व्ह्यू जो आहे इथनं तुम्हाला रुईया कॉलेज, सर्वांना माहिती असेल रुईया कॉलेज आपल्या जवळच आहे प्रोजेक्टपासून. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं रूफटॉप ॲम्युनिटी इतकी सुंदर आहे. शेवटपर्यंत बघा. माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला आवडण्यासारखा प्रोजेक्ट आहे हा. जर तुम्ही फॅमिलीसोबत याल तर नक्की चेक घेऊन या, कारण फक्त 2च फ्लॅट शिल्लक आहेत. अगेन हा स्टेशन व्ह्यू. तर मस्त साऊंडप्रूफ विंडो आहे, कुठेही आवाज नाही. हे फ्लॅट कंप्लीट झाल्यावर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. तसा इंटिरियर तुम्ही करू शकता. त्याचे एक प्रोस्पेक्ट आहे आपल्याकडे, डिझाईन रेडी आहे. तर हे सर्व झाले फ्लॅटबद्दल. आता मेन ॲम्युनिटीज तर पाहूया. तर जसं ॲम्युनिटीज जे आहे इकडे आता तुम्ही पाहू शकता सेन्सर लाईट. हे लास्ट ॲम्युनिटी आपण बघताय स्विमिंग पूल विथ डेक. तर जसा हा प्लंज पूल साईज आहे सुंदर. आपल्याला इथेही तुम्हाला पाहू शकतो समुद्र आहे आणि या लोकेशनलाही समुद्र आहे. सो दोन्हीकडनं आपण सराउंडेड आहात समुद्राच्या. आणि रूफटॉपला हा कॉमन ॲम्युनिटी असणार आहे सर्वांना. तर इथे तुम्ही सिटिंग अरेंजमेंटही सुंदर असणार लाईटिंगसोबत.
तर लवकरात लवकर या. आपल्या चॅनलवर हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे ज्यामध्ये स्विमिंग पूलही दाखवला आहे. तर असेच मी भरभरून तुमच्यासाठी नवीन नवीन प्रोजेक्ट्स आणणार आहेत. तर दादरमध्ये जर तुमच्या कोणी फॅमिली फ्रेंड्स मेंबर्स शोधत असतील फ्लॅट 3 BHK तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.